तर छत्रपती संभाजीनगरमध्ये तिहेरी लढत होणार आहे। तिकडे दोन्ही शिवसेना आमने सामनेत आणि एमआयएमचे इम्तियाज जलील हे देखील मैदानात आहेत। तर आज सकाळीच महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे हे मतदानासाठी बाहेर पडले। तर आईने सुद्धा मुलाला दिल्लीला पाठवण्यासाठी आशीर्वाद दिलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे। माझ्यासोबत उमेदवार महायुतीचे संदीपान भुमरे आहे। आज मतदानाचा दिवस आहे। बऱ्याच दिवसापासून प्रचार सुरू होतो। कशी सगळी परिस्थिती आहे, काय वाटतं? आज मतदानाचा दिवस आहे आणि मला वाटतं इतके दिवस प्रचार केला आणि या प्रचारामध्ये मी सांगितलं की एकदम सगळ्या मतदाराचा हा पाठिंबा आहे आणि आज सगळे मतदार धनुष्यबाण या निशाणीवर बटन दाबून प्रचंड मत मला देतील असं मला विश्वास आहे। प्रचार करताना बरेच आरोप प्रत्यारोप झाले। काल एकपासून तुमच्या विरोधात काहीतरी एक अफवा पसरवली असं तुमचा आरोप आहे, नेमकी काय? अफवा म्हणजे खोटी अफवा आहे की भाजपना खैरेला पाठिंबा, हे खोडसळपणा आहे। यांच्या पायाखालची वळू सरकली, असं काही होत नाही। काल तक्रारसुद्धा अतुल सावे असते, भागवत कराड असं यांनी, शिरीष बोराळकर असं यांनी तक्रार केली आहे कुठलं तरी यूट्यूबचं चॅनल। ते मला वाटतं ज्यावेळेस माणसाच्या पायाखालची वळू सरकते त्यावेळेस हे माणूस असे खोट्या नाट्या हे व्हिडिओ टाकीत असतात। काल चंद्रकांत खैरे यांनी कदीर मौलाना यांची भेट घेतली। यापूर्वी ते एकमेकांवर आरोप करायचे, या भेटीला कसं पाहता? मी सांगतो ना की खैरे कदीर मौलानाच नाही तर सगळ्याच्या भेटी आपण बघितल्या असेल। काही खैरेचं सध्या तुम्हाला सांगतो जे हिंदुत्व आहे हे बेगडी हिंदुत्व आहे। आपल्या लक्षात आलं असेल की आता पण खैरे मुस्लिम समाजाविषयी कसा गरळ ओकत होता, आता का पुळका आला खैरेला असा काय चमत्कार झाला की ह्या निवडणुकीला कधी खैरे इतक्यात जात नव्हता। रमजानीच्या पवित्र सणाला तो काहीची काही बोलायचा, आता इतका काही बोलतो की त्याला म्हणजे मुस्लिम समाज काही विसरला का सगळं। हाच म्हणत होता की हिरे साप यांना ठ्याचा, यांना हाना, यांना मार। आता काही समाज विसरला काय? समाजाच्या सगळं लक्षात आहे कोण काय बोलतं, कसं वागतं, काय वागतं। नक्कीच भुमरे यांच्या पत्नी आपल्यासोबत आहे। तुम्ही पहिल्या दिवसापासून भुमरे यांच्यासोबत प्रचारासाठी मैदानात उतरला आहे। कुटुंबातील सदस्य होते, तुमची सून होती, मुलगी होती, मुलगा होता, सोबतच तुम्ही 4 वर्ष आमदार राहिले, त्यावेळेस सुद्धा प्रचार केला। कसं पाहता या सगळ्या परिस्थिती? एकदम चांगलं सगळ्याच्यात व्यवस्थित। आम्हाला असं हेच नाही वाटलं। सगळे म्हणायचे काकू आम्हाला नुसतं पाणी पाहिजे, भुमरे मामासाठी आम्ही उभेच आहे। मी म्हणायचे आई सासू बोले सुनाला पाणी काय येईल नळाला, मत दे बाणाला पाणी येईल नळाला। ओके, त्यांच्या आई सुद्धा आहे। मुलाला दिल्लीला पाठवायचं का? हो ना। काय वाटतंय, विजय होईल? व्हायलाच पाहिजे, कसं विजय व्हायलाच पाहिजे। नक्कीच ते आता त्यांना ओवाळणी घालणार आहे। आपण इथे आहात आणि त्यांच्या आईसुद्धा आहेत, त्या देखील आशीर्वाद देणार आहे। एकंदरीत आज भुमरे हे जे आहे तर मतदानासाठी जाणार आहे आणि यावेळी कुटुंबातून घरातून निघताना त्यांची ओवाळणी केली जात आहे। सोबतच त्यांच्या आई देखील आहे। आईचा आशीर्वाद घेऊन भुमरे जे आहे तर आज जे आहे तर मतदानासाठी निघणार आहे आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ पहिल्या दिवसापासून चर्चेत होता। महायुतीचे उमेदवार आहेत संदीपान भुमरे आणि आज ते मतदानासाठी निघतात। त्यामुळे एकंदरीत जे आहे तर आज मतदान होणार आहे आणि कोण बाजी मारणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।